नमस्कार भयकथा रसिक हो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. भयकथा म्हटलं की सर्वप्रथम ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे नारायण धारप. मराठी भय साहित्याला वेगळे परिमाण देणाऱ्या धारपांनी आपल्या थरारक कथा आणि कादंबऱ्यांनी हे दालन अक्षरशः समृद्ध केलं आहे. याच दालनातली गाजलेली आणि वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कादंबरी काळी जोगीन आजपासून आपल्या चॅनलवर सुरू करीत आहोत. या कादंबरीचे भाग दर मंगळवार आणि शुक्रवार रात्री 8 वाजता आपल्या चॅनलवर येतील. जर तुम्हीही माझ्यासारखे धारपांच्या अप्रतिम लेखनशैलीचे चाहते असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून एकही नवीन भाग तुमच्याकडून चुकणार नाही. चला तर मग सुरू करूयात काळी जोगीन. रिक्षा दाराशी थांबून अर्धा मिनिट झाला तरी अच्युत जागचा हलायची चिन्ह दिसेनात. शेवटी नलिनी खाली उतरली. अवजड ट्रंक तिने कशी तरी फरफटत बाहेर काढली आणि पैसे देण्यासाठी पर्समधलं पाकिट काढलं. पैसे काढता काढता ती अच्युतला म्हणाली, अहो उतरता ना आता, घर आलंय आपलं. पैसे घेता घेता रिक्षावाला तिच्याकडे आणि अच्युतकडे नवलाने पाहत होता. त्याच्या नजरेला नजर द्यायची नलिनीची हिंमत होत नव्हती. प्रवासात सर्व वेळ ती स्वतःला सांगत आली होती, आता संपत आलं. हा शेवटचाच लाज लावणारा प्रसंग. आता घर येईल आणि हा प्रवास एकदाचा संपेल. पण अजूनही संपलं नव्हतं तर. घराची पायरी चढेपर्यंत शरम तिचा पाठपुरावा करणार होती. रिकाम्या नजरेनं अच्युत तिच्याकडे पाहत होता. रिक्षावाला अधीर झाला होता. सर आवाज करीत त्याने मीटर फिरवला. जरुरीपेक्षा जास्त जोराने गाडीचे हँडल मारले. त्यांना कळत नाही का की यांची अवस्था जरा नाजूक आहे? त्यांना जराही सहानुभूती वाटत नाही का? नलिनीच्या मनात रागाने विचार आला. अच्युतवरही तिचा राग होता. वाटले की हात धरून जोराने ओढून बाहेर काढावी त्याला, पण तो रागही क्षणातच विरघळून गेला. रागवून काय फायदा होणार होता? तिची मात्र शोभा झाली असती. नशिबाने अच्युत रिक्षातून खाली उतरला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत रिक्षावाल्याने गरकन वळण घेतले आणि फर आवाज करीत रिक्षा निघून गेली. ते दोघं रस्त्यावर एकटेच राहिले. ट्रंक उचल्या तेवढी, मला पेलत नाही, नलिनी म्हणाली. तिची नजर आसपासच्या खिडक्यांवर होती. कोणी पाहते का याचा शोध घेत होती. एखादी खिडकी उघडली असती किंवा एखादा पडदा हलला असता तर ती मनातल्या मनात चुरमडून गेली असती. अजून मन निर्ढावलेले नव्हते. अच्युत नुसताच उभा होता. तिचे शब्द त्यांनी ऐकले तरी होते का नाही कोणास ठाऊक. त्याचा खांदा जरासा हलवीत नलिनी म्हणाली, अहो ट्रंक घेताना वर, मी दार उघडते, चला. आता कोठे तो भानावर आलेला दिसला. त्याची नजर सगळीकडे फिरली आणि मग घराच्या दारावर खिळली. नजरेत ओळख आली. आपण कोठे निघालो आहोत? तो सावकाश म्हणाला. निघालो नाही, वन्सनकडे जाऊन परत आलो आहोत. तिचा आवाज इच्छा नसतानाही तिखट झाला होता. ती ट्रंक उचला आधी. आज्ञाधारकपणे अच्युतने ट्रंक उचलली. तिच्या मागोमाग तो पायऱ्या चढून वर आला. दार उघडून नलिनी आत आली. दार खिडक्या बंद होती. दुपारच्या उन्हाने घराची एक संपूर्ण बाजू तापली होती. आतली हवा शिळी होती, भट्टीसारखी तापलेली होती. सगळीकडे धूळ पसरली होती. शारीरिक आणि मानसिक श्रमाने तिचे डोके अतिशय कलकलत होते. एखादा कप कडक चहा जर मिळाला असता तर. पण घरात दूधच काय, पाणी सुद्धा नसणार. दातांखाली ओठ गच्च आवळून तिने स्वतःला आवरले. गच्चीचे दार उघडले. गरम हवेचा झोत आत आला. मग खिडक्या उघडल्या. अच्युत आत आला होता.
पण दाराच्या आतच ट्रंक घेऊन उभा होता. त्याच्याकडे पाहताच तिला वाटले मोठ्यांदा किंचाळावे, पण तिने स्वतःला आवरले. ट्रंक तिथेच ठेवा, कॉट जरा साफ करते, तोवर कपडे काढा, मग पडून राहा. मी पाहते चहाचे काही जमते का. पाणी आणि दूध जमवायला तिला शेजारची 2 दारे ठोठवावी लागली. पाणी कोमट होते, दुधावरची साय काढलेली होती. अगं बाई, नलिनीबाई का? केव्हा आलात? बरं आहे का अच्युतरावांचं? परक्यांचे परके प्रश्न. उत्तराचीही फारशी फिकीर नाही. तोंड देखले हसून ह करीत नलिनी परत आली. अंगातल्या कपड्यानिशीच अच्युत कॉटवर झोपला होता. त्याच्याशी वाद घालायला तिच्या त्राणच नव्हते. स्टोव पेटवला. त्यावर दूध, पाणी, साखर, चहा सगळेच मिश्रण एकदम ठेवले. त्याला उकळी फुटेपर्यंत उधारीच्याच थोड्याशा कोमट पाण्याने चेहरा धुतला. कुंकू लावण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली, पण आरशावर धूळ माखली होती आणि तिचे डोळेही चुरचुरायला लागले होते. थरथरत्या हाताने तिने कुंकवाचा टिळा लावला. चहा उकळत होता. गाळल्यावर त्याचा रंग फारसा आकर्षक दिसत नव्हता, पण तिकडे न पाहता तिने 2 कप भरले. त्यातला एक अच्युतच्या उशापाशी असलेल्या टेबलावर ठेवला. आत येता येता ती त्याला म्हणाली, चहा ठेवलाय बर का, तेवढा घ्या. तिने चहाबरोबर 2 ॲस्पिरिन घेतल्या आणि मग भिंतीला पाठ लावून डोळे मिटून ती अगदी शांत बसून राहिली. 3 आठवड्यांपूर्वी ती केवढ्या आशेने वनसंचनकडे गेली होती. हवा पालट झाला, पथ्य पाणी झाले, चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट मिळाली, विश्रांती मिळाली की अच्युतमध्ये सुधारणा होईल. लोकांच्या भरवशावर तिनेही मनात आशेचा किल्ला उभा केला होता. इतकी आपुलकीची माणसं तिच्या साह्याला उभी असल्यावर तिचा धीर बराचसा परत आला होता. तिचे एक पत्र जायचा अवकाश आणि अच्युतची बहीण आणि तिचे यजमान दोघेही दाखल झाले होते. त्यांना दारात पाहूनच नलिनी रडायला लागली होती. अच्युतच्या वर्तनाने मनाचा गोंधळ झाला होता, पण तरीही मनाचा एक कोपरा वंस आणि त्यांची यजमान यांचे स्वच्छ सामान आणि उंची, टापटिपीचे कपडे आणि आपल्या घरातला गोंधळ आणि कचरा यांची मनोमन तुलना करीत होता. ती अगदी भांबावून गेली होती. पूर्वी कितीदा तरी बोलवलं होतं, तेव्हा वंस आल्या असत्या तर त्यांना आपला मध्यम वर्गाचाच पण सुखी आणि टापटिपीचा संसार दिसला असता. एक अनाहूत विचार याही क्षणी तिच्या मनात डोकावून गेला. अग वंस म्हणाल्या, असं काय करतेस? आता आम्ही आलो आहोत ना, पुस बरं डोळे. अची कोठे आहे? आतल्या खोलीत आहेत, झोपलेत. आत्ताच्या वेळी? ते सदा न कदा पडूनच असतात, नलिनी कसे बसे म्हणाली. तेवढ्यात शंकरराव दुसरी बॅग घेऊन आत आले. त्यांच्याकडे पाहताना मात्र नलिनीला खरा धीर आला. काय म्हणतायत अच्युतराव, कोठे आहेत? आत आहे समजताच बॅग तशीच ठेवून ते सरळ आत गेले होते. त्या दोघी आत येईपर्यंत अच्युतच्या कॉटपाशी त्यांनी एक घडीची खुर्ची ओढलीही होती. त्या दोघी दारापाशीच थांबल्या. त्यांचे इतके बोलणे झाले होते तरी घरात कोणी परके आल्याची अच्युतला गंध वार्ताही नव्हती. गेले 4 दिवस तो जसा कॉटवर वर पाहत पडून राहत होता तसाच आताही पडून राहिला होता. चेहरा ढिला पडला होता, नजर विलक्षण भकास होती. ए अच्युत, शंकरराव मोठ्याने म्हणाले, इकडे पहा की जरा. अच्युतच्या डोळ्याची पापणीही लवली नाही. जरा पुढे सरकून शंकररावांनी त्याचा खांदा जरासा हलवला. अच्युत, अच्युत, हे बघ, आम्ही आलो आहोत. ही बघ ताई, इकडे पहा बरं. अच्युतची मान शेवटी त्यांच्याकडे वळाली. सर्वसाधारणपणे तो शंकररावांशी अतिशय आदबीने वागायचा, पण आता त्यांच्याकडे तो नुसता पाहत पडून राहिला होता.
डोळे लालसर तापट होते, पण आता ते अगदीच निर्विकार नव्हते. माणसांची आठवण आत खोल कोठेतरी जागी व्हायची धडपड करीत होती, पण त्यासाठी त्याला केवढे सायस पडत होते. ओळखलास का मला? उठ बरं जरा, शंकरराव म्हणाले. अच्युत सावकाश सावकाश उठून बसला. नलिनी आणि ताई आतल्या खोलीत गेल्या. ते स्वयंपाकघर होते. चहासाठी नलिनी कपाने आधण मोजू लागली. ताई भिंतीला टेकून तिथेच खाली बसली. स्टोव पेटताच नलिनी खाली बसली. वहिनी, काय झालं ते तरी सांग. पत्र अगदीच मोघम होतं. जे पत्रात लिहिलं तेवढंच सांगण्यासारखं आहे. असेच एका संध्याकाळी ऑफिसातनं परत आले आणि कॉटवर पडून राहिले. तेथूनच सुरुवात झाली. त्या क्षणापासून तिच्या आयुष्याचे जणू 2 भाग झाले होते. त्या एक आधीचा, सुखी, समाधानी, आशेचा, आणि दुसरा त्यानंतरचा, संभ्रमाचा, शोकाचा, निराशेचा, एखाद्या दुस्सह स्वप्नासारखा वाटणारा. अमुक एक केलं असते तर हा प्रसंग टाळता आला असता, असा विचारही शक्य नव्हता. कारण करता येण्यासारखे काही नव्हतेच. प्रसंगाची सुरुवात तिच्या नजरेआड दूरवर कोठेतरी झाली होती. तिला जाणवला होता तो अखेरचा उत्पात. अच्युत कपड्यानिशी कॉटवर पडला होता. कधी कधी तो खूप थकून घरी येई. तसंच आजही थकला असेल. काही मिनिटातच नेहमीच्या उद्योगाला लागेल अशी तिची कल्पना होती. पण 5 मिनिटे झाली, 10 झाली. त्याच्या हालचालीचा काही आवाज कानावर येईना तशी ती बाहेर आली. का हो, पडून राहिला तसे? त्याच्याजवळ बसत ती म्हणाली. चहा झालाय, येताना. तो काही बोलला नाही, हल्लाही नाही. तिने जरा पुढे होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. मात्र त्याची ती भकास नजर पाहताच तिच्या काळजात एकदम धस्स झाले. अहो, त्याला हलवत ती म्हणाली. असे का पडून राहिलात? काही ताप वगैरे चढतोय का? तिने त्याच्या हाताला, कपाळाला, गळ्याला हात लावून पाहिला, पण अंग अगदी गार होते. काय करावे तिला क्षणभर सुचेनाच. त्याला जोरजोराने हलवीत ती म्हणाली. अहो, मी काय म्हणतीये ते ऐकताय का? चला ना चहाला. तिच्या धक्क्याने अच्युत एकदम दचकला. क्षणभर त्याने शरीराची पोटाशी जुडी करून घेतली होती आणि मग एक मोठा उसास सोडून तो उठून बसला होता. काय काय म्हणालीस? चला ना चहाला म्हणून मगापासून सांगतीये, ती उठत म्हणाली. प्रसंगाच्या क्षुल्लकपणालाही न साजेशी एक खूप मोठी सुटकेची भावना तिला जाणवत होती. नको बाई काही भलतं सलतं, ती मनाशी म्हणत होती. अच्युत उठला. कपडे बदलून हात तोंड धुवून स्वयंपाकघरात आला. पण नलिनीची सुटकेची भावना अल्पजीवी ठरली. क्षणभर जरी अच्युतकडे दुर्लक्ष झाले तरी त्याचे चित्त भिरभिरत कोठेतरी जायचे. हातातले काम तो विसरून जायचा. कोठेतरी शून्य नजर लावून बसायचा. नलिनीने त्याला 1000 वेळा तरी विचारले, तुम्हाला काय होतंय? असे गप्प का बसता? एवढा कशाचा विचार करता? तुमचे लक्ष जाते तरी कोठे? पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. फारच निकड लावली तर तोच बावरून जाऊन, काय? कुठे काय? काही नाही, काही नाही म्हणायला लागायचा. ऑफिसमध्ये जाणे तर शक्यच नव्हते. त्याला साधी सिक नोट सुद्धा लिहिता येईना. शेवटी नलिनीच मनाचा हिय्या करून त्याच्या ऑफिसमध्ये गेली. सर्वांच्या नजरा तिला सुयांसारख्या बोचत होत्या. साहेबांच्या खोलीत जाईपर्यंत ती घामाघूम झाली होती. मोडक्या तोडक्या शब्दात तिने अच्युतची स्थिती वर्णन केली. त्यांना तिच्याबद्दल सहानुभूती होती, पण ऑफिसचे नियम त्यांनाही मोडता येत नव्हते. रजेच्या अर्जाचा फॉर्म त्यांनीच भरून दिला. त्यावर अच्युतची सही आणायला सांगितली. शक्य झाले तर सोबत डॉक्टरांचे सर्टिफिकेटही जोडायला सांगितले.
ती त्यांना सगळ्याला हो हो म्हणत होती, पण मन या अपरिचित ओझ्याखाली दडपत होते. ती घरी परत आली. अच्युत तसाच निजून राहिला होता. त्याला तिने 2-3दा एका कागदावर सही करायला सांगितले, पण त्याला कशाचाच अर्थ समजत नव्हता. एकाएकी तिच्या डोळ्यांना पाणी आले. डॉक्टरांनाच घरी घेऊन यायला हवे. अच्युतला अशा स्थितीत त्यांच्याकडे न्यायची कल्पनाच करवत नव्हती. आपला एकाकी असहाय्यपणा तिला या क्षणी प्रथम तीव्रपणे जाणवला. तिच्या मदतीला कोणी नव्हते. त्या दोघांचे कोणी जवळचे नातेवाईक गावात नव्हते. अच्युतचा कोणी निकटचा मित्रही नव्हता. आसपास शेजारी होते, पण त्यांच्याकडे जायची तिला शरम वाटत होती. मनात विलक्षण संकोच होता. घरातली सकाळची गाडाभर कामे तशीच पडली होती. अनाहूतपणे उपस्थित झालेल्या या नव्या जबाबदारीतच तिची सगळी धावपळ चालू होती. पण तिच्याशिवाय हे सारे करायला होते तरी कोण? आल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यायला हवे. अडचणी काही कायमच्या राहत नाहीत. काही दिवसांत सर्व काही पूर्वीसारखे सुरळीत होईल. ती मनाला धीर द्यायचा खूप प्रयत्न करीत होती, पण कशाचाच उपयोग होत नव्हता. आता डॉक्टरांची भेट, मग त्यानंतर त्यांचे उपचार. आणि समजा त्यानेही अच्युतमध्ये काही सुधारणा झाली नाही तर? मनासमोर एकाहून एक भयानक चित्र उभी राहत होती. डोळ्यातले पाणी काही केल्या थांबत नव्हते. नलिनी डॉक्टरांकडे गेली. शेजारचे एक वयस्क जीपी. आजवर कधी चिल्लर थंडी खोकल्याखेरीज तिला कधी डॉक्टरांकडे जावेच लागले नव्हते. ती गजबजलेली वेटिंग रूम, लोकांचा घराडा, प्रत्येक केस झटपट उरकण्याकडे डॉक्टरांचा उघड दिसणारा कल, अशा या वातावरणात ती अधिकच गांगरली. अच्युतला काय होत आहे हेही तिला धड नीट सांगता येईना. डॉक्टर ताडताड प्रश्न विचारित होते. ताप आहे का? चक्कर आली का? पोट बिघडले आहे का? ती सगळ्याला नाही नाही म्हणत होती. पण ही गर्दी पहा, मला यायचं कसं जमणार? ते शेवटी जरा त्रासिकपणे म्हणाले, पण तिचा रडवेला चेहरा पाहून त्यांना जरा शरम वाटली असावी. हे पहा, पत्ता देऊन ठेवा. 1:30-2च्या सुमारास डिस्पेन्सरी बंद केली की येऊन पाहतो, आणि 10 रुपये कंपाऊंडर पाशी देऊन ठेवा. मी पैसे आणले नाहीत हो, तशीच घाईघाईने आले आहे. तिच्याकडे पाहून ते रागाने काहीतरी बोलणार होते, पण पुन्हा एकदा तिची नजरानजर होताच त्यांनी ओठावरचे शब्द मागे घेतले. ठीक आहे तर, मी येतो. मी घरी जाऊन पैसे आणू का आत्ता? नको नको, मी येतो आणि प्रत्यक्षच पाहतो. तेव्हा मग घरी परत. अच्युत बाहेरच्या खोलीत एका खुर्चीत बसला होता. हालचाल केली असली तर तेवढीच. तेच ते विस्कटलेले केस, भकास डोळे, अर्थशून्य नजर. त्याने तिच्याकडे पाहिलेही नाही, तिला काही विचारलेही नाही. डॉक्टर पाहतील, काहीतरी उपाय सुचवतील. आत्ताच त्याला काही विचारायला नको असा विचार करीत ती आत गेली. भात वरण कसे तरी केले. अच्युतला हात धरून घरात आणले. बोलून बोलून 2 घास खायला लावले. स्वतः 2 घास कसे तरी घशाखाली ढकलले. त्याला उठवून त्याचे हात धुवायला लावले आणि मग त्याला बाहेर झोपायला जाऊ दिले. मग उरलेली कामे कशी तरी उरकली आणि बाहेर येऊन ती डॉक्टरांची वाट पाहत बसली. 12:30 पासून 2 पर्यंत ती ताटकळत बसली होती. दारापाशी एखादे वाहन थांबल्याचा भास झाला की खिडकीतून डोकावून पाही, परत आपल्या जागी येऊन बसे. दर 2 मिनिटांनी घड्याळाकडे नजर जात होती. 1 वाजला, 1:30 वाजला, 2चे टोले पडले. डॉक्टर आले ते घाई गर्दीतच आले. आतल्या खोलीत जाता जाता त्यांची नजर घरातल्या सामानावरून सवयीनेच फिरली. अच्युतची तपासणी करायला त्यांना 10 मिनिटे सुद्धा लागली नाहीत. अच्युत तर त्यांच्याकडे पाहतही नव्हता.
त्यांच्या प्रश्नांना उत्तरही देत नव्हता. ते बाहेर आले. दारापाशीच हातावर स्टेथोस्कोप आपटीत उभे राहिले. नलिनी त्यांच्याजवळ धडधडत्या काळजाने उभी होती. काल संध्याकाळपासूनच असे करतायत म्हणता नाही का? ते शेवटी म्हणाले. खरं सांगू का, शारीरिक दोष तर काही दिसत नाही. काही शॉक वगैरे बसला असावा, पण तो प्रांत माझा नाही. तुम्ही त्यातलाच कोणाकडे तरी न्यायला हवं. एखादे नाव सुचवता का? मला यातलं काहीच माहिती नाही. तसं खाजगी जाऊ नका, ते परवडायचं नाही. सरळ सरकारी दवाखान्यातच तपासणी करून घ्या. पण कोणता सरकारी दवाखाना? अहो, आपलं मेंटल हॉस्पिटल. नलिनी जवळजवळ खालीच बसली. अहो, इतके घाबरून नका काही. तिथे मानसिक तपासणीची सोय चांगली आहे आणि काहीही खर्च होत नाही म्हणून ते सांगितलं. आणि हे पहा, एखाद्या मोठ्या माणसाला बोलवून का घेत नाही इथे? प्रकार सिरियस नसला तरी एखाद्या वेळी लवकर आटोक्यात यायचाही नाही. आहे का बोलवण्यासारखं कोणी? मग बोलवा तर. बरं, मी जातो. थांबा ना, तुमची फी द्यायची राहिली आहे. नको नको, असू द्या, ते घाईने म्हणाले आणि निघून गेले. त्याच दुपारी तिने वन्सनना पत्र टाकलं होतं आणि अच्युतकडून रजेच्या अर्जावर कशी तरी सही करून घेऊन तो कागद त्याच्या ऑफिसात नेऊन दिला होता. तिला करता येण्यासारखं सर्व काही तिने केलं होतं. आता मन एकदम रिकामे झाले होते आणि त्या रिकाम्या जागेत कोणत्या तरी सांधी कोपऱ्यात भीतीची पाल चुकचुकली होती. वन्सनच्या मुंबईतल्या फ्लॅटवर ती अच्युत बरोबर एकदा दोनदा गेली होती. तिथला रुबाब आणि ऐश्वर्य पाहून तिचा जीव दबून गेला होता. आता ते दोघे अचानकपणे घरी दाखल होताच आपले कनिष्ठ मध्यमवर्गीय घर आणि त्यांची आलिशान जागा यांची तुलना मनात अपरिहार्यपणे होत होती. ती त्यांचा हेवा मुळीच करत नव्हती. पण वंस आपली पोझिशन निदान भावाशी वागताना तरी जरा दूर ठेवू शकत नव्हत्या का? अच्युतने पायपीट करून त्यांचा विवाह जमवला तेव्हा शंकरराव जेमतेम 300 रुपये मिळवित होते. हे पुढचे सोन्याचे दिवस कोणाच्या स्वप्नात होते? अर्थात वंस सुरेख होत्या. संपत्तीचा साज त्यांच्या रूपाला शोभत होता, हे सगळं खरं. पण एकेकाळी त्या याच भावाला मीठ भाकरी करून खाऊ घालत होत्या ना. निदान त्याच्याशी तरी असं त्यांनी गर्वाने तुच्छतेने वागायला नको. तिला त्यांचे वागणे खटकले होते. अच्युतशी यावर बोलताच तिने त्याचा रागही ओढावून घेतला होता. पण आता तो गप्प होता. शंकरराव त्याला पुन्हा पुन्हा विचारत होते आणि मध्येच तो एखादा हुंकार देत होता. ती स्वयंपाकघरात बसून वन्सनना सगळं सांगत होती. शंकरराव आणि अच्युत या दोघांचा चहा तिने बाहेर नेऊन दिला होता. शंकरराव स्वतःचा रिकामा कप आणि अच्युतचा स्पर्श न केलेला भरलेला कप घेऊन आत आले. नलिनी गडबडून उभी राहिली. काही बोलतच नाही बुवा हा. त्यांचे रक्ताचे नाते असूनही वन्सनपेक्षा त्यांचीच काळजी खरी वाटत होती. मेंटलमध्ये तपासून घ्या हिचे डॉक्टर म्हणतात, वन्स म्हणाल्या. आता किती वाजलेत? शंकररावांनी मनगटावरचे घड्याळ पाहिले. याचे ऑफिस अजून बंद झाले नसेल ना? मग मी तिथे एकदा जाऊन येतो. त्या दिवशी काही विशेष झालं का याचा तपास करतो. मग आल्यावर पाहू काय करायचंय ते. शंकरराव गेले सुद्धा. त्यांच्यापाशी अच्युतच्या ऑफिसचा पत्ता असणार, कारण ते फारच व्यवस्थित होते आणि ते सरळ साहेबांच्या खोलीत जातील. त्यांच्याशी न कचरता न संकोचता बोलतील. नलिनी विचार करीत होती. शंकरराव गेल्यावर त्या दोघी अच्युत जवळ बसल्या. वन्सनच्या समोर त्याच्याशी बोलायला नलिनी जरा कचरतच होती. पती पत्नी हे सर्वात जवळचे नाते. त्यात खरोखर संकोचाचा स्पर्श सुद्धा नको. त्यातून वंस म्हणजे काही कोणी परक्या नाहीत. हे सर्व समजत असूनही नलिनीची जीभच रेटत नव्हती.
वन्सननाही काही बोलायला सुचत नव्हते असे दिसले. अच्युत, अची, त्यांनी एकदम क्षीणसर हाका मारल्या आणि मग त्याही गप्प बसल्या. संभाषणातला हा खंड नलिनीला काही केल्या जोडता येईना. वन्सननं एखाद्या दुसऱ्या प्रश्नाने ही कोंडी फोडायचा प्रयत्न केला असता तर ते जमले असते. त्याही गप्प बसल्या होत्या. 6च्या सुमारास शंकरराव परत आले. त्यांच्या चेहऱ्यावरून फारशी आशा करायला वाव नव्हता. रुमालाने मान गळा पुसत ते खुर्चीवर बसले. काही तपास लागत नाही बुवा, ते शेवटी म्हणाले. येता येता तुझ्या त्या डॉक्टरांनाही भेटून आलो. त्यांचाही अंदाज चालत नाही. अर्थात हा त्यांचा भाग नाही हे तर आहेच म्हणा. मला वाटतं तुम्ही दोघं मुंबईलाच चला आमच्या बरोबर. तिथे डॉक्टरी तपासणीही चांगली होईल आणि तुलाही जराशी मदत होईल. भांबावलेली नलिनी कशालाही तयार होती. शंकररावांनी सगळं ठरवलेलंच दिसत होतं. रात्रीच्या गाडीची 4 तिकिटेही रिझर्व केली होती. वन्सनचा सल्ला त्यांनी घेतला नाही हे नलिनीच्या लक्षात आले. किंवा मुंबईहून निघतानाच ते आधीच असे काहीतरी ठरवून आले असतील. नलिनी, रात्री 10ला गाडी आहे, तेव्हा तुझा आवरायला लाग. आता जेवणा बिवणाचं काही नको, स्टेशनवरच घेऊ काहीतरी. आणि हे बघ, अशी घाबरून जाऊ नकोस. आधी तपासणी तरी होऊ दे. एकदम काही वेडं वाकडं मनात आणू नकोस. आम्ही आहोत ना मदतीला. 24 तासांत ती प्रथमच सहानुभूतीचा शब्द ऐकत होती. मनाचा सगळा गोंधळ झाला आणि खाली बसून ती ओक्साबोक्शी रडायला लागली. वहिनी, असं नको ग करूस. वंस दूरच उभ्या राहून बोलत होत्या. ए, जा बघ बरं, तिला आवरायला जरा मदत कर, शंकरराव म्हणाले. नलिनीच्या कानाला तो आवाज नेहमीपेक्षा जरा जास्त तिखट वाटला. वन्सनना कामाला लावायचं, त्या एका विचारानेच ती भानावर आली. डोळे पुसून घर आवरायला लागली. पॅकिंगचा तिला अनुभव नव्हता. नाही त्या वस्तू ती बॅगेत भरत होती. अच्युत त्याच्या बहिणीकडे जातो आहे तिथे कशाची उणीव भासणार नाही हे काही तिला सुचले नाही. अच्युत बर्थवर पडून राहिला होता. नलिनी त्याच्याच पायथ्याशी एका कोपऱ्यात बसली होती. शंकररावांनी 3-4दा तरी तिला वरच्या बर्थवर झोपायला सांगितले होते. मी खाली आहे, त्याच्याकडे लक्ष आहे ते म्हणाले होते, पण हो म्हणून सुद्धा ती जागची हल्ली नाही. छतातला लहानसा निळसर दिवा जळत होता. काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती. काचेतल्या डब्यातले अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते, पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती. तिला वाटले आपल्या आयुष्याची ही या क्षणी हीच गत झाली आहे. रोजचे सरावाचे जीवन एकदम धुसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहे. पायाखालचा आसरा सरकायला लागला आहे आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे. आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे. या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले. पहाटेच तिला डुलकी लागली असावी. गडबडीने तिला जाग आली तेव्हा गाडी दादरला लागत होती. समय सूचकता दाखवून तिने अच्युतला आधीपासूनच हलवायला सुरुवात केली. तेव्हा कोठे ते सर्वजण वेळेवर खाली उतरू शकले. बाहेरचा प्लॅटफॉर्म आणखीनच गार होता. विचाराने आणि जागरणाने ती विलक्षण थकून गेली होती. वन्सनकडे तिच्या सासूबाई होत्या. नलिनी आता त्यांना प्रथमच पाहत होती. आपण येथे आलेले त्यांना फारसे आवडलेले नाही अशी तिची कल्पना झाली, पण शंकररावांसमोर बोलायची कोणाचीच हिंमत नव्हती. आल्या त्यांनी एक खोली त्यांच्या वापरासाठी रिकामी करून दिली. सर्वांपेक्षा तेच तिची खरी अवस्था जाणत होते.
नलिनी, आता चहा घे आणि जरा वेळ झोप. अगदी चिंता करू नकोस अच्युतची. आता संध्याकाळी मी डॉक्टरांना बोलवून घेतो आणि मग पाहू. तू चांगली विश्रांती घे, नाहीतर तुलाच औषध पाणी करायची वेळ यायची. वन्सनची 2 लहान मुलं जरा नवलाने या अचानक आलेल्या पाहुण्यांकडे पाहत होते. हा मामा बरं का, शंकरराव त्यांना सांगत होते. आणि ही मामी. पण आता मामाला बरं नाही, तेव्हा मामा मामींना त्रास द्यायचा नाही बरं का. सकाळच्या कामाच्या वेळी आणि तेही लोकांकडे पाहुणे म्हणून आले असताना झोप काढणे नलिनीच्या कोणत्याच नियमात बसत नव्हते. 5-7 मिनिटे आराम करून घरात कामाला जायचा तिचा विचार होता. शंकरराव म्हणाले होते ते एका अर्थी खरे होते. तिची बरीचशी काळजी आता कमी झाली होती. तेव्हा ती जरा वेळसाठी म्हणून कॉटवर आडवी झाली, पण तिला अगदी गाढ झोप लागली. तिला जाग आली तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. शंकरराव कामाला गेले होते. घरात सामसूम होती. वंसही झोपल्या असाव्यात. अच्युत मात्र शेजारच्या कॉटवर निश्चल पडून होता. त्याच्या खाण्यापिण्याची कोणी चौकशी केली का, तिच्या मनात पहिला विचार आला. ती उठून स्वयंपाकघरात आली. मोलकरीण घासून आणलेली भांडे लावीत होती. नलिनीचा आवाज ऐकताच वंसही आत आल्या. नलिनी जरा शर्मिंदा होऊन म्हणाली, वंस, मला झोपच लागून गेली, काही ध्यानातच राहिलं नाही पहा. वास्तविक त्यांनी ते हसण्यावारी न्यायला हवं होतं, पण त्या नुसत्याच म्हणाल्या आणि मग मोलकरणीकडे वळून जरा त्रासिक आवाजात म्हणाल्या, जाई, या दोघांची जेवणं व्हायची आहेत अजून. संध्याकाळी पुन्हा एकदा येशील का भांड्यासाठी? आपल्यासमोर ही चर्चा कशाला, नलिनीला वाटत होतं. मोलकरीणही तोऱ्यात, पाहते बाई जमलं तर, म्हणत दार दणदिशी लावून घेत निघून गेली. नलिनी तशीच गोंधळून तिथे उभी राहिली. वंसंना काय वाटलं कोणास ठाऊक. जरा पुढे येऊन त्यांनी तिला दुपारचे अन्न कोठे ठेवले आहे ते दाखवले. ताट वाट्या भांडी दाखवली. नलिनी अच्युतला उठवायला गेली. तो झोपला नव्हताच, नुसताच वर पाहत पडून राहिला होता. त्याला जरा हलवताच तिला दिसले की त्याने गादी खराब केली होती. क्रिया नैसर्गिक होती, त्याच्याकडे दोष नव्हता हे सर्व समजत असूनही तिला त्याचा विलक्षण राग आला. आता वंसंना हे सांगायचं तरी कोणत्या तोंडाने? शेवटी सगळी शरम गिळून तिला ते सांगावंच लागलं. अगं बाई, वंस म्हणाल्या, मग आधी कसं ध्यानात नाही आलं तुझ्या? एखादा रबराचा शीट तरी घातला असता. नलिनी मनातल्या मनात चडफडत होती. तिला कशी कल्पना येणार याची? तिला कधी असल्या प्रसंगाचा अनुभव होता का? आणि आली तेव्हा ती किती थकली होती. या गोष्टींचा विचार करायचा तरी त्राण होतं का मनात? तिने अच्युतची गादी साफ केली. त्याला हाताला धरून बाथरूम मध्ये नेले. त्याचे डोळे तोंड हातपाय धुतले, टॉवेलला पुसले. त्याला घरात नेले. 2 घास खायला घातले. पण तिची स्वतःची अन्नावरची वासना मात्र पार उडून गेली होती. थंडगार पाण्याचा 1 ग्लास तेवढा तिने घेतला. तिला दिलेल्या खोलीत ती बसून होती. अच्युत निजून होता. वन्सनकडे कोणी कोणी बायका येत होत्या. त्यांच्या आवाजाची गुणगुण तिच्या कानांपर्यंत पोहोचत होती. त्या कंपनीत ती स्वतः अस्वस्थ झाली असती. वन्सननी आपली कोणाशी ओळख करून द्यावी अशीही तिची इच्छा नव्हती. फक्त त्यांच्या सख्या भावाशी त्यांनी जरा आपुलकीने वागावं एवढीच तिची इच्छा होती. 5ला शंकररावांचा फोन आला. ते डॉक्टरांना घेऊन येत होते. वंस लगबगीने तिच्या खोलीत आल्या. तिला त्यांनी कपडे बदलायला वेणीफणी करायला सांगितले. तिला समजेना डॉक्टर येत होते ते तिला पाहिला की अच्युतला तपासायला. पण ती काहीच बोलली नाही. शंकरराव आले ते सरळ तिच्या खोलीत आले. काय म्हणतोय अच्युत? काही खाल्लं का नाही त्याने? मग तिच्याकडे निरकून पाहत, आणि तू काही झोप बीप घेतली की नाही? चेहरा असा का सुकलेला दिसतोय? आता इथे आलीस ना, आता कशाला त्याची एवढी काळजी करतेस? ती त्यांना काय सांगणार? कपाळ,
आणू का डॉक्टरांना इथेच? कोणी परके समजू नकोस बर का. तरीही डॉक्टर आले तशी ती एका बाजूला उभी राहिली. ते अच्युतची तपासणी करत होते. त्यांच्या क्रिया, त्यामागचे हेतू आणि त्यांच्या अपेक्षा यातले काहीच तिला कळण्यासारखे नव्हते. शेवटी एक उसासा सोडून त्यांनी आपली उपकरणे बॅगेत भरली. बॅग उचलून ते म्हणाले, आपण बाहेर बसूया का? त्यांनी नलिनीचाही त्यांच्या प्रश्नात अंतर्भाव केला होता. एक वार अच्युतकडे पाहून ती बाहेर आली. डॉक्टरांचा चेहरा गंभीर वाटला आणि मन आणखीनच खचले. भविष्याला आणखीनच गडद काळा रंग चढत होता. मनाचा तोल सुटला होता आणि ते दश दिशांना सैरावैरा धावत होते. डॉक्टर तिला उद्देशून बोलत होते, पण तिच्या मनात त्या शब्दांना अर्थच येत नव्हता. मग तिच्या ध्यानात आले की ते सर्व आपल्यालाच प्रश्न करीत आहेत. मग तिच्या ध्यानात आले की ते आपल्यालाच प्रश्न विचारित आहेत. मग मात्र तिला आपले लक्ष संभाषणात आणावेच लागले. त्यांचे प्रश्न असंख्य आणि अनपेक्षित होते. लग्नाला किती दिवस झाले? अच्युतचा स्वभाव कसा होता? त्यांचे मतभेद होत असत का? सौम्य का तीव्र? त्याच्या कामात त्याला आवड होती का? तो कधी निराश वाटायचा का? दुसरे काही करण्याची इच्छा त्याने कधी बोलून दाखवली होते का? जवळचे मित्र होते का? इतरांच्या घरी येणे जाणे कितपत होते? लोकांत मिसळायला त्याला आवडायचे का? त्याच्या आवडीनिवडी काय होत्या? मनासारखं राहता येत नाही म्हणून कधी चिडचिड करायचा का? जणू तिच्या आजवरच्या वैवाहिक आयुष्यावरचा एक एक पापुद्रास ते ओढून दूर करीत होते. तिच्या उत्तरांनी त्यांचे समाधान होत होते का हे कळायला मार्गही नव्हता. पण त्यांचे कुतूहल थांबणारच नाही असे वाटत होते. त्यांना खाजगी असे काहीच वाटत नसावे. ज्या गोष्टींचा विचार करायलाही ती धजली नव्हती अशा विषयांवरही ते प्रश्न विचारित होते. तिचा चेहरा शरमेने लाल झाला होता. तिची मान लाजेने खाली गेली. पण त्यांचे प्रश्न संपतच नव्हते. शेवटी तिचीच वाणी अडखळली आणि थांबली. डॉक्टर शंकररावांशी बोलत होते. तिला त्यांच्या बोलण्याचा अर्थच समजत नव्हता. कॅटाटोनिया, डिप्रेसिव्ह स्टेज असले शब्द कानांवरून नुसते जात होते. शंकररावांशी काहीतरी ठरवून ती शेवटी गेली. तिला कोणतेही आश्वासन त्यांनी दिले नाही. ते विसरले का त्यांना ती शक्यता वाटत नव्हती. सुन्न मनाने ती अच्युतच्या खोलीत येऊन बसली होती. काही मिनिटांतर शंकरराव खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचे काही चिन्ह दिसते का इकडे ती बारकाईने पाहत होती. आशा, निराशा, भीती, समाधान सगळे काही आपल्यापर्यंत असे परावर्तित स्वरूपात द्वितीय हस्ते पोहोचते तिला वाटत होते. डॉक्टर काय म्हणाले हे शंकररावांनी विचारायलाही तिला धीर होत नव्हता. नलिनी, ते जरा वेळाने म्हणाले. डॉक्टरांना अच्युतच्या या आजाराचा नीटसा उलगडा झालेला नाही. त्यांना एकच शंका येत आहे, पण त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची नीट तपासणी व्हायला हवी. मग काय उपचार करायचे ते ठरवता येईल. तुम्हाला योग्य वाटेल तसे करा. खाली पाहत ती पुटपुटली. उद्याची अपॉइंटमेंट सुद्धा घेऊन ठेवली आहे मी. उद्या संध्याकाळी आपण जाऊ आणि फारशी चिंता करीत बसू नकोस बर का. ते उठता उठता म्हणाले. अच्युत लवकरच बरा होईल असे मात्र ते म्हणाले नाहीत. ती मनाशी विचार करीत होती. आतापर्यंत दरवेळी ते तिला असा धीर देत आले होते, पण आता मात्र त्यांनी ते शब्द उच्चारले नाहीत. का? त्यांना सुधारण्याची आशा नाही का? डॉक्टरांनी त्यांना काही निश्चित सांगितले का? ही हॉस्पिटलमधली तपासणी म्हणजे केवळ आपल्या मनाच्या समाधानासाठी आहे का? अच्युत आहे तसा जन्मभर राहणार आहे का? का त्याच्यात आणखीनच काही चमत्कारिक बदल होत जाणार आहेत? मनात एकदा शंका यायला लागल्या त्या एखाद्या पान लोटासारख्या आल्या. काही केल्या तिला आपल्या मनाला आवरच घालता येईना. एखाद्या घुमटात आवाज घुमत राहावा तसे ते दुष्ट विचार डोक्यात घुमत होते. आतल्या आत कोंडले गेलेले हे घणाघातासारखे विचार असह्य होत होते.
दोन्ही हातांनी तिने आपले डोकं घट्ट दाबून धरले. पण अगदी आत उसळलेल्या या कल्लोळापासून काही बचाव होत नव्हता. या साऱ्यांचा उगम असलेल्या अच्युतकडे ती पाहत होती. राग, प्रेम, अनुभूती, भीती, अनुकंपा, अनेक भावनांचे मिश्रण तयार होत होते. पण अच्युत मात्र त्या सर्वांपासून संपूर्ण अलिप्त होता. त्याला जणू काही बाह्य जगाचा स्पर्शच होत नव्हता. आता प्रथमच तिच्या मनात कुतूहल जन्माला आले. तो इतका निश्चलपणे पडून राहतो खरा, पण ही शांतता आतपर्यंत पोहोचत असेल का? का वर शांत दिसणाऱ्या सागराच्या पोटात जसा वडवानळ धुमसत असतो तसे त्याच्या अंतर्मनात विचारांची काहूर माजलेली असेल. या शांत, थंड, निर्विकार पोलादी कवचात सापडलेले त्याचे मन सुटकेसाठी प्राणांतिक धडपड करीत असेल. त्याच्या त्या परक्या, अनोळखी, विक्षिप्त जगापर्यंत ती कशी पोहोचू शकेन? कोणत्या उपायांनी ती त्याच्याशी संपर्क साधू शकेन? या प्रश्नाचा आपण प्रथमच विचार करीत आहोत हे तिला जाणवले नाही. पण परिस्थितीच्या ताणाखाली तिच्यात एक सूक्ष्म परिवर्तन होत होते.